एक हात मदतीचा माणुसकीसाठी हाच खरा जीवनाचा उद्देश मानत आदरणीय गुरुवर्य विलासजी पंधारे सर यांचा वाढदिवस अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. छत्रपतींचे सेवक अक्षयभाऊ बोराडे यांच्या शिवरुण युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संचलित निराधार व बेवारस आश्रमामध्ये हा सेवा यज्ञ पार पडला. आश्रमातील जवळपास 60 ते 70 बेवारस निराधार महिला, पुरुष आणि बालकांच्या सानिध्यात पंधारे सरांनी आपला वाढदिवस साजरा करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. अक्षयभाऊ बोराडे यांच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या या आश्रमात समाजातील अत्यंत उपेक्षित, रस्त्यावरील अनाथ आणि गरजू बांधवांचा सांभाळ केला जातो. या थोर कार्याने प्रेरित होऊन पंधारे सरांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील रहिवाशांसाठी एक विशेष भोजन पंक्तीचे आयोजन केले होते. वाढदिवसाच्या या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत पवित्र वातावरणात झाली. सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले. जेवणासाठी पूर्णपणे पारंपरिक पद्धतीची बैठक व्यवस्था करण्यात आली होती, जिथे लाकडी पाटांवर सुंदर आसन व्यवस्था करून स्टीलच्या ताटांमध्ये अतिशय स्वच्छ आणि सुरुचित अन्न वाढण्याची तयारी केली होती. जेवणामध्ये गरमागरम भाजी, डाळ, भात आणि चपाती सोबत लाडू अशा सात्विक भोजनाचा आस्वाद येथील बांधवांनी घेतला. भोजनगृहामध्ये स्वच्छतेची आणि हायजीनची विशेष काळजी घेतलेली दिसून आली. या कौतुकास्पद उपक्रमाच्या वेळी विलासजी पंधारे सरांसोबत त्यांच्या पत्नी सौ वैशाली पंधारे मॅडम, त्यांचे सासरे पंधेसाहेब तसेच घोडेगाव येथील प्रसिद्ध समाजसेवक अप्पा काळे आणि उद्योजक सचिन वाळ हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी आश्रमातील व्यवस्था आणि अक्षयभाऊ बोराडे यांच्या कार्याची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे विशेष कौतुक केले. पंधारे सरांनी केक कापण्यासारख्या इतर वायफळ खर्चाला फाटा देत थेट समाजातील शेवटच्या घटकातील चेहऱ्यावर आनंद फुलविण्याला प्राधान्य दिले. वाढदिवसाच्या अनोख्या सोहळ्याचे उपस्थितांकडून प्रचंड कौतुक होत असून पंधारे सरांचा हा वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला अशा भावना समाजसेवक अप्पा काळे आणि इतर मान्यवरांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी आश्रमातील सर्व अबालवृद्धांनी पंधारे सरांना उदंड आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आंबेगाव तालुक्यातील सह्याद्री अनाथ निराधार मुलांच्या बालगृहाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विलासजी पंधारे सर यांनी आपला वाढदिवस अक्षयभाऊ यांच्या संस्थेमध्ये साजरा करण्याचा का निर्णय घेतला, हे त्यांच्या सौभाग्यवती वैशाली पंधारे मॅडम यांच्या भाषणातून आपल्यास पाहावयास मिळेल. पहा पुढे. या शिरोली बुद्रुक गावामध्ये युवा प्रतिष्ठान जे अक्षयदादा बोराडे यांचं बेवारस निराधार बेघर लोकांचं जे या ठिकाणी निवास आहे ते भेट दिल्यानंतर खूप प्रेरणादायी वाटलं. आणि त्यांचं काम हे किती मोठं आहे हे आज जवळून पाहण्याचा योग आला. आज 5 ते 6 वर्षापूर्वी आम्ही दोघं जण ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस 30 एक बेघर लोक या ठिकाणी होती. खूप थोडंसं नियोजन होतं त्यावेळेस सुद्धा खूप प्रेरणा घेऊन या ठिकाणाहून गेलो होतो. खरं तर आज माझ्या मिस्टरांचा वाढदिवस, विलास पंधारे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज कुठंतरी आपण एक प्रेरणा घेण्यासाठी कुठंतरी बाहेर जायचं हा उद्देश होता. कुठंतरी फिरायला जाण्यापेक्षा सरांना म्हटलं आपण अशा ठिकाणी जाऊ का तिथनं आपल्याला काहीतरी एनर्जी मिळेल, कारण आमचंही काम जे आहे ते आम्हाला सगळं एनर्जीवरच चालतं आहे. तर या ठिकाणी आम्ही या बेवारस या घराला भेट देण्यासाठी ज्यावेळेस आलो त्यावेळेस खरंच खूप छान वाटलं. आज सरांचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांच्याबरोबर आप्पा आलेले आहेत, नंतर सचिन शेठ वाळ्या सर आलेत, माझे वडील आहेत आणि आम्ही दोघं. वाढदिवसाचं निमित्त असं की वाढदिवस जरी साजरा करायचा, आत्तापर्यंत आमच्या सरांनी कधीही वाढदिवस साजरा केला नाही. बालगृहातही आज मुलांनी त्यांचं विश केलं, सरांना फार आनंद झाला. आणि या ठिकाणी वाढदिवस फक्त एक आपल्या आयुष्यातलं वर्ष संपण्याचा दिवस नाही, तर आपल्या आनंद व्यक्त करण्याचा आणि काहीतरी समाजासाठी काहीतरी करावं असा प्रेरणा घेण्याचा हा खरा दिवस आहे. आणि आमच्या सरांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते आणि अक्षयदादा बोराडे यांच्या कार्याला खरंच सलाम करते आणि यांचं कार्य असंच उत्तरोत्तर प्रगतीपथावर जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि या ठिकाणी सगळे जे महिला आणि पुरुष जे बेवारस बेघर आहेत यांना ईश्वर
चांगलं निरोगी आयुष्य देव आणि त्यांच्या म्हणजे जे मानसिकता आहे ती देवाने खरंच सुधरून जे ते आपापल्या कुटुंबात सुखरूप जावं अशी परमेश्वरासाठी प्रार्थना करते. आणि माझे 2 शब्द संपतो. अक्षय भाऊंनी सुरू केलेल्या शिवरून या आश्रमामध्ये आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण आता पाहतोय की जी अनाथ, निराधार, बेवारस अशी सगळी महिला असतील, पुरुष असतील, हे सगळ्यांना इथं आणून अक्षय भाऊ सांभाळ करतात त्यांचा. पण एवढी शिस्त अगदी चांगल्या लोकांनाही अशी शिस्त नसते. अशा पद्धतीने इथं एक बेल वाजली आणि बेल वाजल्यानंतर ही जी राहणारी मंडळी आहेत सगळे आपल्या आपल्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत भोजनासाठी. आपण पाहू शकतो जवळपास एका टायमाला 50 ते 60 लोक, महिला असतील, पुरुष असतील, बालक असतील, सगळेजण येऊन या ठिकाणी बसलेले आहेत आणि आता त्यांना जेवणाचं वाढण्यासाठी नियोजन चालू आहे. पाहू शकता या ठिकाणी बऱ्याच महिला पण आहेत. हे सगळ्यांचं सांभाळ या ठिकाणी अक्षय भाऊ बोराडे आणि त्यांचे मित्रमंडळी हे करत असतात. चला नमस्कार. खरं तर आज अक्षय भाऊंनी जे आश्रम सुरू केलेलं आहे शिवरून प्रतिष्ठान, तिथे येण्याचा योग आला. ते आमचे गुरुवर्य आदरणीय विलासजी पंधारे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. एकतर आंबेगाव तालुका आणि जुन्नर तालुका हे दोन्ही भाऊ जवळजवळ, आणि ह्या दोन्ही तालुक्यांमध्ये जे प्रेरणादायी काम करतात ते आमचे गुरुवर्य विलासजी पंधारे सर आणि पंधारे सरांच्या सौभाग्यवती पंधारे मॅडम, वैशाली पंधारे मॅडम. आंबेगाव तालुक्यामध्ये निराधार मुलांचं जे संगोपन केंद्र आहे तिथे जवळपास 50 ते 60 मुलांचं संगोपन हे दोन्ही दाम्पत्य करत असतात. आणि जुन्नर तालुक्यामध्ये अक्षय भाऊंनी आज आम्ही भेट दिल्यानंतर खरं तर पाहिलं जवळपास इथेही सुद्धा 50 ते 60 जी निराधार लेडीज असतील, पुरुष असतील, काही बालकं असतील, यांना सांभाळण्याचं अक्षय भाऊ काम करत असतात. फार प्रेरणादायी काम हे दोन्ही कुटुंब करत आहेत. आणि पंधारे सरांनी आज असा मानस ठेवला की बाबा आपला वाढदिवस इकडे तिकडे साजरा करण्यापेक्षा ह्या लोकांच्या सानिध्यात जाऊन त्यांच्या चेहऱ्यावरती आपण आनंद फुलवू. खरं तर एक देव माणूसच ह्या गोष्टीचा विचार करू शकतो. म्हणजे जे ऑलरेडीच 50-60 बालकांना सांभाळतात, ते निराधार मुलांना ते आपल्या पायावरती उभं करतात आणि आज त्यांचा वाढदिवस कुठेतरी चांगल्या ठिकाणी साजरा करण्यापेक्षा अशा ठिकाणी केला तर बाबा ज्यांना खरंच समाधान वाटेल. आणि आज त्यांच्याबरोबर मलाही योग आला इथे यायचा आणि स्वतःच्या हाताने ह्या बालकांना लाडू भरवताना मी पंधारे सरांना पाहिलं, वैशाली ताईंना पाहिलं. नेहमी ज्या ताई मुलांना छडी घेऊन शिकवतात, ताई ॲक्च्युली एक शिक्षिका आहे आणि ज्यावेळेस त्या इथं आल्यानंतर भाऊ